आपल्या बाळाच्या पाळण्याचे डोळे हातात घेऊन जोजवत असताना स्वप्न बघेल आज ना उद्या हा माझा झोपडीतला मुलगा ह्या देशाचा पंतप्रधान होईल, राष्ट्रपती होईल, स्वप्न देऊन आलोय. माझ्या आई बनून झाला का झोपडीचा पंतप्रधान? आली का गरिबांच्याकडे सत्ता? हे साई माळी तेली तांबडी कुस्ती नवी जंगल सुतारला वर्कबार मांग भाडवर तांबरकी साडी गोसावी कैकाडी परसपर्दी मुस्लिम अल्पसंख्याक कुणबी मराठ्याचं मताचं गाडग मोठं आहे का नाही? गाडग्यात सत्ता पाहिजे का नाही? परुळ राजू करते परुळ कळते का? परुळ गाडग्याव गाडगं शेवटी एक झाकण असतंय ना, ते 3.5% झाकण सत्ता भोगतय. ही उतरण फोडण्याचं काम 19 इलेक्शन मध्ये बाळासाहेब आंबेडकरच करणार आहेत आणि या गाडग्यामध्ये सत्ता आणण्याचं काम आपल्याला करायचं आहे. म्हणून त्यांनी साळी माळी तेली तांबडी कोष्टी न्हावी धंदळ सुतार लवार कुंभार या जातींची मुद्दाम नावं घेतो. त्यांना मी प्रश्न विचारतो, अरे तुमचा कधी झाला का खासदार? झाला का मंत्री? आली का तुमच्याकडे सत्ता? कधी पडलं का स्वप्न सत्याचं? त्यांना कधी स्वप्न सत्याचं पडूच नये अशा पद्धतीची बीजेपी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनी रचना केलेली आहे. बघा ना, इलेक्शन डिक्लेअर झाले की आमच्या घरात डोक्याला डोकं लावून बसतात. काय आवड्याच्या घरात तिकीट कुणाला मिळायचं? मानेबाला मिळणार का त्याच्या पोराला मिळणार? आणि राजू शेट्टीचं काय व्हायचं? आपलं कोण आहे का नाही जन्माला आलेलं? फक्त मत टाकायलाच आपल्याला अधिकार दिला रे. ह्या पटांगणात उतरण्याचं, ह्या रानांगणात उतरण्याचं हे धाडस बाबासाहेबांनी मताच्या माध्यमातून दिलंय. तुम्ही सुद्धा सत्ता घेऊ शकता, तुम्ही सुद्धा आमदार खासदार होऊ शकता. 48 खासदारकी आहेत महाराष्ट्रामध्ये. बाळासाहेबांनी सगळ्या जातींना वाटून दिल्यात. उद्या या सगळ्या शिटा बसल्या तर सत्ता वंचित आघाडीतील. मग कारखाना कुणाचा असतील? आमचंच की. बँका कुणाच्या असतील? आमच्याच की. दूध डेऱ्या कुणाच्या असतील? आमच्याच की. सगळं आमचंच असणार. अरे हे होणार आहे. ह्यांचे कारखाने का सत्ता त्यांच्याकडे, ह्यांच्या बँका का सत्ता त्यांच्याकडे, ह्यांच्या दूध डेरे काय सत्ता त्यांच्याकडे. हे सत्ताधारी असल्यामुळे हे कारखानदार झाले आणि आमच्या हातात भिकेचं कटोरं चालय. म्हणून माझ्या बांधवांनो, ही फार वेगळी लढाई आहे. ह्या देशाची घटना बदलणार असे बीजेपी वाले म्हणायला लागलेत. का वंचित आघाडी जन्माला आली? बीजेपीचा एक खासदार म्हणतोय आणि सत्तेत घटना बदलण्यासाठी चालूय. काय होईल घटना बदलली तर? तो भिडे म्हणतोय बाबासाहेबांच्या घटनेपेक्षा आमची मनुस्मृती श्रेष्ठ आहे. आता ह्याला शिव्याल्या तोंडात देत नाही. ही मनुस्मृती म्हणजे काय? मनुस्मृती उद्ध्वस्त केली म्हणजे काय? बाबासाहेबांनी मनुस्मृतीमध्ये ह्या देशात सगळ्यात नीच जात भंग्या, भंग्याच्या वेळी की मांग, मांगाच्या वेळी की ढोल, ढोराच्या वेळी चांबार, चांबार वेळी धनगर, धनगर वेळी की मराठा, मराठ्याच्या वेळी गिरीब ब्राह्मण चढत गेले आणि उतरत आले. हे मनुस्मृतीची करामत आहे. भंगी मांग, मांग मध्ये तुम्ही माझ्यापेक्षा नीच. भंगी मांग महाराज म्हणजे तुम्ही दोघे आमच्यापेक्षा नीच, पण सारखं नव्हे, क्रमाक्रमानं नीच. भंगी मांग ढोर मध्ये तुम्ही आमच्यापेक्षा नीच, पण सारखं नव्हे, क्रमाक्रमानं नीच. भंगी मांग माडोर धनगर तुम्ही आमच्यापेक्षा नीच, पण सारखं नव्हे, क्रमाक्रमानं नीच. भंगी मांग माडोर मराठीमध्ये तुम्ही आमच्यापेक्षा नीच, पण सारखं नव्हे, क्रमाक्रमानं नीच. आणि सगळेच ब्राह्मणात गेले तर ब्राह्मण मध्ये तुम्ही आमच्यापेक्षा सगळेच नीच, पण सारखं नव्हे, क्रमाक्रमानं नीच. ही जी चढई आणि उतरती रचना होती मनुस्मृतीची, जी बाबासाहेबांनी एका झटक्यात उद्ध्वस्त करून टाटाला सुद्धा एका मताचा अधिकार, झोपडीतल्या माणसाला सुद्धा एकाच मताचा अधिकार, ही समता बाबासाहेबांनी आणली आणि मनुस्मृतीला उडवून दिलं. मित्र, ती मनुस्मृतीच नाही. हात घालच घटनेला नाही, गुडक्यात हात काढला तर बाबासाहेबाच्या अवलाद सांगणार नाही. बाबासाहेबांनी फार मोठं काम केलंय. फॉर्म भरताना असला लोक बाहेर घाबरले, घटनाविरोधी बोलणारे, घाम सुटलाय त्यांना. घटनेच्या एका पानाला हात घातात आमचं काय खरं नाही अशी चर्चा चालल्या त्यांची आता. आणि यांचं संचलन चाललंय RSS दांडकी फिरवाल्यात.
बाळासाहेब आंबेडकरांची मागणी जागेची नव्हती माझ्या बंधवानो. बाळासाहेब आंबेडकर म्हणत होते काँग्रेसवाल्यांना मताची फूट पडायची नसेल आणि बीजेपीला हरवायचं असेल तर आमचा एक प्रस्ताव मान्य करा, तो म्हणजे RSS ला कायद्याच्या चौकटीत कसं आणणार त्याचा फॉर्म्युला द्या. काय मागणी चुकीची होती. हे RSS वाले झेंड्याला मानत नाहीत, तिरंग्याला मानत नाहीत, घटनेला मानत नाहीत, जनगण मानत नाहीत. हे RSS वाले त्यांचं रजिस्ट्रेशन नाही, कायद्याचं त्यांच्यावर बंधन नाही, त्यांच्या ऑफिस मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हत्यार आहेत, बुलेट प्रूफ आहेत, बॉम्ब आहेत आणि दसऱ्याला शस्त्र पुजाल्यात. बाळासाहेब म्हटले त्यांना अटक करा. आमच्याकडे खुरप दिसली की अटक आणि ह्याच्याकडे रायफल असली तर ती पूजा करते त्याला घ्या ना ताब्यात. ते धाडस कोण करणार झालेत. हे RSS वाले बीजेपीचं सरकार चालवत आहेत. यदा कदाचित 19 पुन्हा बीजेपी सत्तेत आली तर मग आमच्या या सगळ्या बहुजनाला आतल्या आत दडपण्याचं काम RSS वाले करणार. हे स्वप्न घेऊन ते काम करू लागले आहेत. हे बाळासाहेबांच्या लक्षात आल्यानंतर बाळासाहेबांनी मागणी केली या RSS ला कायद्याच्या चौकटीत कसं आणणार त्याचा फॉर्म्युला द्या. काँग्रेसवाल्यांनी उत्तर काय दिलं, तुम्हीच तयार करा आम्ही सह्या करतो. का गा तुझ्यात काय तज्ञ आहेत का नाहीत, अभ्यास आहेत का नाहीत.